सुरुवातीला आम्ही 7 थरांची सलामी लावण्याचा प्रयत्न होता. मस्त 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 तोडली तोडली. बरेच गोळीच्या मार्फत सुद्धा आमचे करंजाची चिठी आहे ती. तिथे समुद्र आहे दंब मोठा. मला एक पैठणी द्या. मला घरात असं नाही करायची बाईक. नमस्कार मंडळी, मी मोहित कोहली, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोहली या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी, बरेच दिवसाची आजचा व्लॉग चालू केला आहे. तर आज आहे दहीहंडी गोपालकाला. तर सर्वांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपल्या गावात दहीहंडीचा मोठा आयोजन केलेला आहे, सरपंच दहीहंडी 2025. तर आपले सरपंच अजय म्हात्रे यांनी आयोजन केलं आहे, मस्त आयोजन केलं आहे. तर आजचा म्हणजे यावर्षी दुसरा वर्ष आहे. गेल्या वर्षापासून चालू केला, गेल्या वर्षा मस्त आलेला, यावर्षी कसं का होते बघूया. तर जाऊया मैदानात आणि आजचा तुम्हाला दहीहंडीचा उत्सव, दहीहंडीची मजा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला, गोपाल कृष्ण महाराज की जय. चला मंडळी, आलो आता मैदानात. बघा वरती हांडी बांधली मस्त हायड्राला. हांडी बघा, हांडीवर मस्त कृष्ण आहे बघा, मस्त हांडी सजवलेली आहे. दहीहंडी आहे, सरपंच हांडी 1,55,555. पथक आहे. कुठं आलं रे पथक? कुठं आलो? घनसोलीवर ना, घनसोलीवर ना आले. तर लावाला करंजाचा कोली किती तर लावू शिव? 6 तर बघूया. चला 6 तर चालेल चालेल. पहिल्या चिठ्ठीवरचं नाव आहे म्हात्रे, मानसिंग भूषण म्हात्रे. ऐका, मानसिंग भूषण म्हात्रे. दुसरा एक पथक आहे कविता संजय म्हात्रे. कविता संजय म्हात्रे ही नृत्य करत आहोत. 6 तर लावलेला आहे. कडक 6 तर लावले बघा, कडक 7 तर. कडक 7 थराची सलामी दिलेली आहे. मंडळी समोर बघा, आता श्री सिद्धिविनायक पथक घनसोलीवर आहे. थर लावतात बघा. आता बघूया, 6 थर लावणारा बोललेला. बघूया आता किती थर लावतात. एक पैशाच्या मदतीने आपण वितरित करतो.
सहा थर लावलेला मस्त. होळी साजरी करतो, महोत्सव साजरे करतो, पालख्या साजऱ्या करतो. ही लोक काय करत असतात? ही लोक काय करत असतात? ही आपल्यासाठी आपली सेवा आहेत, पण यांच्या जीवनामध्ये सण उत्सव नसतात. ते आपल्या सणांना फक्त सुरक्षा देतात. या महाराष्ट्राच्या खाकी वर्दीसाठी एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर हे आहेत म्हणून सगळे सण उत्सव आहेत. त्यापासून आमचे पाठीमागे पावले देखील बसले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन मंडळी बघा, आता फुल पाऊस आला, फुल मरणाचा पाऊस पडतोय, तरी पण आपला कार्यक्रम काय थांबत नाही. कार्यक्रम चालूच आहे. पैठणीचं वाटप चालू आहे उपसरपंचाच्या हस्ते. आणि पब्लिक पण काही कमी नाही बघायला. बघा, बरंच पथक आयलन, बाहेरची मुंबई साईडची पण पथक आयलन, आपल्या नवी मुंबई मधून पण पथक आयलन. बघा या साईडला पण दुसरा एक पथक आलेला आहे. तो आता थर लावतोय. बघूया किती थर लावतात. पाऊस पडतोय एकदम जोरात, फुल पाऊस पडतोय आणि अवरे पावसानं बघा थर लावतात. मस्त 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 सलामी लागलेली, मस्त सलामी दिलेली आहे. गोविंद पथक शिरवणेकरांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होतो. चला दुसरा एक थर लावताना आता घनसोलीवालं श्री सिद्धिविनायक गोविंद पथक घनसोली यांच्या वतीने या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. तर बघायला गेलं ते सर्व बालगोपाळ आहेत. त्यांनी मोठ्या गोविंद पथकात आणि अतिशय सुंदर असा प्रयत्न करतात. पहिला प्रयत्न फसला होता, मात्र पहिला प्रयत्न त्यांचा फसला. आता दुसरा प्रयत्न बघूया. 6 थरांची सलामी लागते का यांची. आपल्या गावात आलेले आहेत. अपयश ही यशाची पहिली पायरी. पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी करूयात. कारण सर या अजय मात्र फाउंडेशनचे जे कार्यक्रम होतात ते सोशल मीडियावर नेण्याचं काम करत. चला लावताव. थर लावायची प्लॅनिंग आहे. 5 एक आपणच 5 जण आहो. दुसरा एक पथक बघूया किती थर लावतात. गोविंद पथकातले आहेत 5 थर लावणार. कुठला पथक आहे? हा गोविंद पथक आहे. नेरूलचा पथक आहे. मोरिया गोविंद पथक. मस्त मस्त मस्त. आणि बघा सगळी लहान पोरं आहेत. एवढ्या लहान वयामध्ये एवढा धाडस करतात ते. 5 तर लावले आहेत. कडक 5 तर एकदम मस्त. पहिलाच वर्ष आहे काय यांचा पथक आहे? काय त्याचं नाव काय? जय आंबे गोविंद पथक नेरूल. त्यांनी मस्त 5 तर कडक 5 तर लावलेले आहेत. मस्त मस्त मस्त. रावडी अतिशय थरारक प्रयत्न. बारका पोर आहे बघा. थरावा तरलाय बघा बारका पोर. ही ऑरा सलामी आहे. येस ऑरा. मस्त 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 मस्त. बरेचसे गोविंद पथक असतात. प्रत्येकाला असं वाटतं की 7 थरांची सलामी दिली पाहिजे, 8 थरांची सलामी दिली पाहिजे. पण आपल्याकडे जेवढी क्षमता आहे ना तेवढी सलामी दिली तर गोविंद सुरक्षित होतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या पथकासाठी. समोर या, समोर या. तर आम्हाला प्रसन्न वाटतं यांची व्हिडिओ पाहिल्यानंतर. काही वेळ आपण अधिक जगतो की काय असं वाटतं. जोडी सगळ्यांना माहिती आहे. एकदा जोरदार टाळ्या या जोडीसाठी झाल्या पाहिजेत. प्रेक्षकांसाठी नितेश दादा काय कराल?
तुला पिक्चर मध्ये काम करायचं आहे का? नक्की करशील ना? सीन असा आहे का करंजाची चिटे आहे ती, तिथे समुद्र आहे दंब मोठा, तर ते समुद्र अशा लाटा आहेत आणि एकदम मस्त भारी 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 भारी. मग ते काय करायचं आहे? सीन असा आहे. आणि ते पिक्चरचं नाव माहिती आहे का तुला? पिक्चरचं नाव आहे बस गेली पाण्यात. मी विनंती करतो सोनाली ठाकरे, आपली घरं जी आहेत सोशल मीडियावर, की अशा जोडी मुलं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं कौतुक करूया. नितेश तांडेल आणि तेजस्वी तांडेल. बहुतेक आता गोविंदा पथक गेलेला ना बघा. पाऊस पक्का पडतंय, लोक पक्का आहे चला लावणी बघायची तोपर्यंत गोविंदा पोहोचेल या ठिकाणी. पैठणी आण म्हणून महिला मंडळ दिसतंय या साईड, आल्याची फरमाईश आहे. आणि लोक बघा कंची कंची बघताय, उपस्थित झालेला आहे त्यांचा आपण मनापासून पब्लिक बघा कंची कंची बघताय बघा. लावणी बघायची का? टेरेस वशी बघा, रेनकोटवाले दादा, घरांशी, समोर आलात तर बरं होईल. जरा आपण ग्रामपंचायत थोडी मधून. समोर या बिंदास. हे बघा. आता समोर याला काही आणि आपला मित्र आला व्लॉगर आकू म्हात्रे, तो पण व्लॉग करीत राहिला, मी पण व्लॉग करीत राहिलो. काय बोलतो? छान आयोजन केलंय. तिसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष. आणि आपला मित्र आलाय, त्यांचा पथक आहे गोविंदा पथक. काय नाव गोविंदा पथक? मी केगावकर. मग काय वाटतं किती थर लावशील तुम्ही आज आमच्या गावामध्ये? सुरुवातीला आम्ही 7 थरांची सलामी लावण्याचा प्रयत्न होता. इकडे सांगितलं की थर उतरवा, पण आम्ही 6 थर लावण्याचा प्रयत्न असेल. इकडे बघूया 6 थराचा प्रयत्न. 7 थर पण लावतील, पण बॉम्ब बघून बाकी सगळ्या गोष्टी बघून आपल्याला थर कमी करावे लागतात. बरोबर. बाकी चाललंय. खूप शुभेच्छा मला. धन्यवाद. चल दादा कुठनं आलो? बिरकोनवर ना? बिरकोनवर गोविंदा पथक आलेला आहे. चला बिरकोनकर. सपोर्ट करा. सात थर कडक 7 थर. मस्त बिरकोनकर मस्त. आणि यशस्वीरित्या 7 थर लावलेले आहेत. वागेश्वर गोविंदा पथक तिरकोन, आपल्या पूर्व वागेश्वर गोविंदा पथक बिरकोन यांनी 7 थर कडक 7 थर लावले आहेत. मस्त. गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की आई माऊलीचा. मगाशी कोकण नगर गोविंदा पथकाने 10 थराचा विक्रम केला होता, आणि जय जवान गोविंदा पथकाने सुद्धा 10 थर लावलेले आहेत. तर एकदा काय गोविंदा पथकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कोकणकर आणि आपले जितेश्वर घरत यांचे अगदी जवळचे जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत, आणि खास सन्मान त्यांचा या ठिकाणी होते. थोडं साईडला जा, बाकीच्या मध्ये बिरकोनकरांचे 5 लावले ना बघा. मस्त. उमेश छत्रपती शिवाजी महाराज की. ती बघा थर लावताना दिसतात.
नवीन गोविंद पथक जर आला असेल तर डायरेक्ट त्यांच्या दिशेने संपर्क करा, नाव लिहून घ्यायचं. मी पेगावकर गोविंद पथकाची सलामी झाल्यानंतर वागेश्वर किरकोळ गोविंद पथक 8 पर्यंत प्रयत्न करणार आहे. अप्पू सर सलाम आहे. आवरा पाऊस आहे, फुल पाऊस आहे. त्या पावसानं त्यांचा इव्हेंट डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला सामने सामने फक्त उमेश इव्हेंट लावती. चला आता मी केगावकर गोविंदा पथक सज्ज झालेले आहेत. पथक तर लावायला सज्ज झालेले आहेत. बघा बघूया 7 थराची सलामी. लोकशाही गोविंद पथक मी केगावकर या ठिकाणी सलामी देत आहे. संयमानं जिद्दीनं 1 2 3 4 5 6 यशस्वी 7 थरांची सलामी 7 थरांची सलामी लावलेली आहे. बघा जसकारचा गोविंदा पथक आलेला आहे. बघा एक 2 3 4 5 थरांची 5 थरांची सलामी दिलेली आहे. मस्त रत्नेश्वरी मातेचा माऊलीचा बाजूला आपण बघतोय आपले साईलीला गोविंदा पथक जुईनगर. बोला साईनाथ महाराज की जय. गोविंदा पथकाचा होणारा सन्मान त्याच्यानंतर राहुल जास्तीत जास्त थर लावेल त्याला हे ट्रॉफी मिळणार. आणि 1,55,555 रुपयाचं बक्षीस आहे. बघूया पिरकोणकर आता 8 थरांची सलामी लावणार आहेत. बघूया त्यांची तयारी चालू आहे. आपण फक्त टाळ्याने त्याला शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी. 8 थरांचा प्रयत्न सुरुवात झालेला आहे थर लावायला. बघूया 8 थरांची सलामी देण्याचा प्रयत्न. बघूया सर्वांचे हात वरती, बाजूला असणारे सगळे हात वरती. थोडस एकमेकाला खुश करा. जवळ चला, जवळ चला. एकदम पॅक करा पूर्णपणे. पलीकडच्या बाजूला बघायची भूमिका करू नका. जवळ या. इथे काय नाही. पहिला प्रयत्न पाय घे. हा 8व्या थरावर जाणारा होता. प्रयत्न फसला आहे पण त्याच्या जिगरीचा नेता जोरदार टाळा झाला पाहिजे. जोरदार टाळा झाला पाहिजे. 8व्या थरावरचा चिमवला थोडा इंजर्ड झालेला आहे. काय नाही पहिला प्रयत्न आहे. अजून एक जण इंजर्ड झालेला आहे. मुक्का मार. मी पिरकोणकर यांचा सन्मान करताना तुम्ही त्या आहेत त्या जागेवर थर लावा तुमचे. एक साइडला पैठणीचा पण अनावरण चालू आहे. आमचे मित्र तुमचं सुद्धा आमच्या अजय नात्र फाउंडेशनच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. खास हा संदेश लोकांपर्यंत दिला जातो. बरेच गोविंदा दारू पिऊन गोविंदा पथकामध्ये असतात. लक्षात ठेवा गोविंदा हा 1 दिवसाचा सण आहे परंतु आयुष्यभरासाठी आपल्याला आपल्या शरीरासाठी मुकावं लागेल. यासाठी पोलीस बांधवांच्या कडून दिला जाणारा संदेश, या संदेशाचा एका जोरदार टाळ्याने आपण या ठिकाणी कौतुक करूया. मनापासून आभार. चला मोरा कोलेवाडा हे सज्ज झालेले आहेत. गोविंदा पथक सतत विचार साहेब आपल्याला विनंती की आपल्या शुभास्ते लावतात. सोनालीकरांचा हा सन्मान या ठिकाणी करावा.
मोऱ्यावरच्या गोविंदा पथकाला सहकार्य करण्यासाठी यायचा. एवढा चांगला कंट्रोल आतापर्यंत आलेल्या गोविंदा पथकांपैकी कोणीच केलं नाही. एवढा कंट्रोल या मोऱ्याच्या गोविंदा पथकाने केलेला आहे आणि खूप सुंदर असे 7 हर लावलेले आहेत यशस्वीरित्या. पकड्या एकमेकांना, फक्त दाबून धरा. जोश बघा, जोश 80 नंतरही जोश असला पाहिजे माणसामध्ये. जीवन ज्याचं नाव शिट्टी वाजवायची, मामाची शिट्टी मला ऐकायची. एक मिनिट थांबा जरा. मामा सगळे हवा गेली बाहेर, हवा पण गेली, आपली अर्धी हाडं पण गेली, पण उत्साह तोच आहे. जोरदार टाळा झाला पाहिजे. अजय म्हात्रे फाउंडेशन केवळ फक्त राजकीय दृष्ट्या काम करत नाही, तर सामाजिक कला क्रीडा क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं. एकदा जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी आपण कौतुक करूया. सर्व कलाकार या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करत आहेत. जरीवारी लागाव देखील या ठिकाणी तयार होतो. सण उत्सव होता. गणपती असू द्या, दसरा असू द्या, नवरात्र असू द्या, होळी असू द्या, पोलीस बांधवांचा या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी आपण सन्मान करूया. आपण ही सलामी थेट आपल्या पोलीस बांधवांना असणार आहे. महाराष्ट्राच्या खाकी वर्दीला दिली जाणारी सलामी नागावकरांच्या वतीनं जरीमारी गोविंदा पथक नागाव. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. बरोबर आहे. 5 स्तरांना 3000 रुपये होते, परंतु 1000 रुपये एक्स्ट्रा. रेडी ना आज खाली सोड काढून टाका सगळे घरातले घर. खरं बालिकेला सुखी समाधान. कारण लिंबू संत्री मोसंबी पेरू शुक्र घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या. छोट जंतर लक्षात हे अंतर. पुढच्या गुरुवारी सगळे गेल्यानंतर 8 हे अंगाला रे आता आऊ नको, मागे पुढे पाहू नको, दुसरीकडे जाऊ नको. सरळ घरी जा. तारा तुम्ही करू नको चूक. रवी कार्यक्रम आणि अंगाला फूक. अतिथी कक्षामध्ये पाहत आहोत. यशस्वी 6 थरांची सलामी. यशस्वी 6 भुवनेश्वर गोविंदा पथक बोरी मध्ये गोविंदा पथकात आपली कसरत आहे. नवापाडा गावाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या शुभ हस्ते भुवनेश्वर गोविंदा पथकाच्या सन्मान करण्यासाठी विनंती करतो अजयजी म्हात्रे. बरेच गोविंदा कोटनगर, डाऊनगर, अजून मानवी मनोरंजनाचा मागचे जे आमचे पाहुणे आहेत त्यांना दिसत नाही. कृपया एक साईडला वा सर्वांनी. मनस्वी मोहिते सपोर्टला भरपूर मंडळी दिसते यांच्या. रायगड जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या 7 थरांची सलामी. एका जोरदार टाळ्या होत्या. राघवराव गोविंदा पथक उरण कोटनका अतिशय रुबाबदार पद्धतीनं 7 थरांची यशस्वी सलामी राघोबा देवाच्या आशीर्वादानं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
जेवढ्या काही पहिल्या गोष्टी आहेत त्या कोण ना का करतोय, तर त्यांच्या पहिल्या सगळ्या प्रयत्नांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. राघोबा गोविंदा पथक आणि सरपंच अजय म्हात्रे, आमचे आधारस्तंभ जितेंद्र घरत 8,000 रुपये सलामीचे आणि सरपंच अजय गोविंद म्हात्रे यांच्याकडून 4,000 रुपये 7 थराच्या सलामीला आम्ही एकूण 12,000 एक साईडला लकी ड्रॉचं पण अनावरण चालू आहे. मला एक पैठणी द्या, मला घरात असं नाही करायची बाईक. पैठणी द्या, नाहीतर माझी बायको मला घरी आसरा देणार नाही. पण तुमची बायको या ठिकाणी आली आहे का? कुठे आहे? कुठे आहे? बारीक आहे अंगाला, त्याचा काय संबंध साडीशी? ती अंगाला बारीक आहे तर त्याचा काय संबंध आहे साडीशी? ए मलिंगा, मनाची पैठणी या ठिकाणी दिली जात आहे. आणखी 4 पैठण्या अजून आहेत. उरण तालुक्यात पहिले आलेले आहे. गिफ्ट धावण्यान पहिले आली. तिच्यासाठी सरपंच अजय म्हात्रे यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि आमची छोटंसं गिफ्ट आहे तिच्यासाठी. वेदश्री मिथून म्हात्रे तिला 2,000 रुपये सरपंच. फोडण्याचा हा मान डावरनगरकरांना दिलेला आहे. बघूया किती थरामध्ये ते हांडे फोडतात. बघूया. हे बस रे, हलू नको. मस्त मस्त मस्त. डोक्याने फोड, नारळच नाही अंडी. फोड आता. हे खाली कर थोडी अंडी. हे अंडी खाली कर थोडी. नारळ खाली पाडला नाही, पाडला खाली. नारळ हंडीत पडलाय. नारूलच नाही अंडील. डोक्याची फोरायला लागला. नारूलच नाही अंडील. मस्त मस्त मस्त. तोडली मार्काच घेतला. मस्त तोडली मार्काच घेतला. सरपंच हांडी 2025 समाप्त. सरपंच हांडी 2025 समाप्त. डावरनगरकरांचा मान हा सरपंच हांडीला मिळाला आणि त्याने हांडी फोडली. बोल बजरंग, बोल बजरंग, गोपाल कृष्ण महाराज की. कसा वाटला तुम्हाला मानाची दहीहंडी फोडून? एक नंबर. सरपंच साहेबांनी चांगला काम केलंय. तर चला मंडळी, आजचा तुम्हाला दहीहंडीचा व्हिडिओ कसा वाटला? आमच्या गावातला सरपंच दहीहंडी 2025 हा समाप्त झालेला इथंच. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जी लाशी हंडी फोडली ती डावरनगरकरांना मान मिळाला या हंडीचा 2025चा. त्यांनी एकदम मस्त फोडली. चला, गोपाल कृष्ण महाराज की जय. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके.